आज सोमवार होता, त्याच्यामुळे सुट्टी होती मला कामावर. आणि सकाळी सकाळी शूज धुतले. त्याच्यानंतर आमची मनी मॅव छोटी, तिची मम्मी मस्तीखोर, बघा किती मस्ती करते. नुसती झोका काढत राहते आणि मस्ती करत राहते. सुट्टी असल्यामुळे खूप कंटाळा आला होता. काय करू काय सुचत नव्हतं. शेवटी बहिणीने दिलेलं एक टी शर्ट काढला, त्याला थोड्या सुरकुत्या पडल्या होत्या आणि त्याच्यावर इस्त्री फिरवली, बाईक घेतली आणि गेलो शूट करायला. जोहर मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून विचार करतोय की एक यूट्यूब ब्लॉग चॅनल सुरू करू. माझा मित्र आणि मी एक 2014 साली आमची 12वी झाली. त्यानंतर विचार केला की यूट्यूब चॅनल सुरू करू. असं करता करता शेवटी 2025 संपायला आला, तरी काय आम्ही यूट्यूब चॅनल सुरू केलं नाही. फायनली आज 1 डिसेंबर आणि विचार केला की आज काहीतरी शूट करूया. म्हणून एक व्हिडिओ शूट करायला लाज वाटते म्हणून एक घरापासून 10 ते 12 किलोमीटर लांब आलो आहे. आणि मला बोलायलाही फारसं आवडत नाही, तरी पण आज फार हिंमत करून व्हिडिओ बनवायला आलो आहे. माझा मित्र ऐकेल तर काय बोलेल माहीत नाही. आणि फायनली व्हिडिओ शूट करता करता दांडाखडी पुलाजवळ येऊन पोचलं आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडचं दृश्य कोकणापेक्षा कमी नाही आहे. तर 2014 साली आमची 12वी झाली. त्यानंतर सुट्टी पडली आम्हाला. तर आम्ही विचार केला की एखाद्या कंपनीत कामावर जाऊ आणि मोबाईल घेऊ. त्यावेळेला 2014 साली काहीतरी नवीन अँड्रॉईड मोबाईल यायला सुरुवात झाली होती. तर मी आणि माझे दोघे मित्र आम्ही तिघांनी विचार केला की एखाद्या कंपनीत कामाला जाऊ. आणि त्यावेळी मायक्रोमॅक्स काहीतरी नवीन मोबाईल आलेला होता, कलर रेड, येल्लो आणि कलर तसं. तर आम्ही मोबाईल घ्यायच्या तयारीमध्ये बोईसरमध्ये काम शोधायला गेलो आणि बऱ्याच कंपन्या फिरलो. शेवटी एक कंपनी भेटली. तिथे काम होतं 12 तास. दुसऱ्या कोणत्या कंपनीत जॉब भेटला नाही, म्हणून आम्ही तिथे त्या कंपनीमध्ये हो बोलून आलो की आम्ही उद्यापासून कामावर येतो. असं पुढच्या दिवसापासून कामावर जायला सुरुवात केली. एक 12 तासाचं काम होतं, सकाळी 7 ते संध्याकाळी 7. या 12 तासासाठी आम्हाला सकाळी 5 वाजता घरून निघायला लागत होतं. 6ची ट्रेन होती, ती काहीतरी 6:30 पावणे 7पर्यंत बोईसरला पोचत होती. त्याच्यानंतर मी फार दिवस काही कामावर गेलो नाही. जेमतेम 1 महिना मी कामावर गेलो. मोबाईल घ्यायचं माझं स्वप्नच राहिलं. तेव्हा काही मला मोबाईल घेता आला नाही. माझा मित्र म्हणजे आम्ही तिघंजण होतो. तिघाजणांपैकी आम्ही दोघांनी जॉब सोडला. एक जण जात होता कामावर, त्यांनी 2 ते 3 महिने काम केले आणि मायक्रोमॅक्सचा एक नवीन मोबाईल घेतला. तेव्हापासून आम्ही विचार करत होतो की यूट्यूब चॅनल सुरू करूया, पण उद्या करू या विचाराने काही आम्ही यूट्यूब चॅनल सुरू केलंच नाही शेवटपर्यंत. ह्याच उद्देशाने शूट करतोय की माझं एक स्वप्न होतं स्वतःचं एक यूट्यूब चॅनल सुरू करू, ब्लॉगिंग चॅनल. आणि नंतर असं नको व्हायला की थोडासा प्रयत्न केला असता तर झालं असतं. एक काय बोलतात ती इच्छा असते प्रत्येकाची, आईला
एकदा करून तर बघितलं असतं. ह्या उद्देशाने एकदा करून तर बघू म्हणून यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. हे कधीपर्यंत कंटिन्यू ठेवता येईल हे काय मला माहीत नाही. तरी पण एक नवं वर्ष यायला अजून 2026 यायला जवळजवळ आजपासून बघायला गेलं तर 1 महिना बाकी आहे. नव्या वर्षात सुरुवात करण्यापेक्षा आजपासूनच सुरुवात करून बघू काय होते, किती दिवस कंटिन्यू ठेवता येते आपल्याला.